स्टार्ट सर. चला. सर नमस्कार. नमस्कार. मी व्यंकटेश पाटील. सर आज आपण तुमच्या शेतावरती आलोय, तर तुमचं नाव, पूर्ण गाव, पत्ता आणि ॲड्रेस सांगा. माझं नाव अरविंद गोपाळ जाधव. मी बोरगावमध्ये हे 56 गुंठ शेत घेतलेलं आहे आणि हे गेली 2007 पासून हे माझ्याकडे आहे आणि तेव्हापासून हे आमचे मित्र अपराज बाबू हे माझं हे शेत करतात आणि या शेताची जी ह्या वर्षीची जी लागण आहे बिहापासून ते अगदी आत्तापर्यंतचं सगळे वेदक्रांतीपासून आम्ही ते घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊसाची आम्ही लागवड केलेली आहे, लावणला केलेली आहे. आणि आता त्याची जी आत्ताची जी स्थिती आहे हे तुम्हाला लक्षात येतेच. हा ऊस हा एक आपल्या हातात धरलेला ऊस जो आहे याची लांबी बघा, पेरांची लांबी, नंतर ह्याची जाडी ही इथं आता तशी आहे, पण खाली गेला तर याच्याही पेक्षा आपल्याला जाड आणखीन उंचीला ऊस आपल्याला दिसतो. धन्यवाद सर. तर मला सांगा ही व्हरायटी कोणती आहे, सरी किती फूट आहे आणि लागण कोणत्या महिन्यामध्ये केलेली होती? ही व्हरायटी 86-032 आहे. ही लागण आपण सप्टेंबर महिन्याची आपण गेल्या वर्षी आम्ही सप्टेंबर महिन्यात ही लावण केलेली आहे. सरी किती फूट आहे? 4 फूट सरी आहे. 4 फूट सरी सोडलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही शेती करत होता, आता तुम्ही म्हणताय 2006 ला काहीतरी शेत 7 ला विकत घेतलं, तेव्हापासून ह्याच्यामध्ये सरासरी ॲव्हरेज किती पडत होतं तुम्हाला? आतापर्यंत लावण जी आहे ती लावण आमची 63-65 टनापर्यंत येत होती. हायेस्ट गेलेली आहे Highest. आतापर्यंत. आणि खोडवं आमचं 53-55 दरम्यान येत होतं. जायत होतं. तर ह्या वर्षी तुम्ही जे काय वेदक्रांतीचं शेतीचं किट वापरलंय, जे 3 आळवणे केला असेल, 3 फवारणे केलेत, तर काही रासायनिक खताच्या डोसमध्ये सुद्धा आपण कमी बदल केलेला केला, आहे, बदल केलाय, गरजेनुसार त्याला दिले. तुम्ही आता पूर्ण समाधानी आहे का? आज जे पीक दिसतंय तुमच्या शेतामध्ये आहे. पूर्ण समाधानी आहे? यावर्षी जरा फक्त काय पावसाचं पाणी जास्त आल्यामुळं हे ऊस पुराचं पाणी आल्यामुळे जरा बुडाला ऊस आणि त्यामुळे जरा पडला. नाही तर हा जर पुरात बुडाला नसता तर हा तुम्हाला सगळा ऊस उभा दिसला असता आणि व्यवस्थित ॲव्हरेज पण त्याच्यापेक्षा चांगला आला. किती कांडी ऊस तयार आहे आता 35-36 कांड्यापर्यंत आहे ऊस. आता ऊस तयार आहे. व्हेरी गुड. तर आता ह्याला आपण वेदक्रांतीच्या 3 आळवण्या आणि 3 फवारणे केलेले आहेत. बरोबर आहे. रासायनिक खताचा सुद्धा खर्च आपण कमी केलेला आहे. आणि तुमचा काय अंदाज आहे की किती टन उत्पादन येईल? आजची जर पीक बघितलं, आता हा कडेचा ऊस आहे, कडेच्या ऊसाला 1-2-4 कांड्या कमी असतात, आत ह्याच्यापेक्षा चांगला ऊस आहे, जाताही ना ऊस पडलेला असल्यामुळे आपण कडेला थांबलोय. तर तुमचं काय अंदाज आहे की आणि इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? काय आता ह्याचा ॲव्हरेज 75-80 पर्यंत येईल आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हे वेदक्रांतीचं जे प्रॉडक्ट आहे ते वापरून ॲग्रिकल्चरचे प्रॉडक्ट्स वापरून आपल्या ऊसामध्ये शेतामध्ये बदल घडवून आणावा आणि चांगली क्रांती होते. त्याच्यामुळं आपलं शेत नापीक होणार नाही याची दक्षता वेदक्रांतीने घेतलेली आहे. त्यांचे जर आपण प्रॉडक्ट्स वापरले तर शेतामध्ये तुम्हाला रासायनिक खतांचा वापर करायची गरज नाही, त्यांचं जर आपण प्रॉडक्ट्स वापर. आता ह्या प्लॉटसाठी तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? मार्गदर्शन मला व्यंकटेश्वर पाटील सर, आमचे मित्र कसलकर साहेब, नंतर आमचे बोरगावातले मित्र सागर नरवाडे आणि माझे शेत करणारे बाबू अपराज यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं संपूर्ण आम्ही शेत केलेलं आहे. आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना सल्ला द्यावा अशी माझी विनंती आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या वेदक्रांतीचे प्रॉडक्ट्स वापरून आपल्या शेतीमध्ये भरघोस पीक घ्यावं आणि जास्तीत जास्त त्याचा वापर करून शेती आपली बाद होणार नाही याची दक्षता वेदक्रांतीने घेतलेली आहे, त्याचा वापर आपण करावा. धन्यवाद सर. ओके.